ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता एक मोठी बातमी। रायगडच्या म्हसळामध्ये शरद पवार यांचं आगमन झालं आणि शरद पवारांच्या बॅगचं तिथे चेकिंग करण्यात आलेलं आहे। म्हसळा हेलिपॅडवर पवारांच्या बॅगचं चेकिंग करण्यात आलं असल्याचं कळतंय। ही दृश्य देखील आपण पाहू शकतोय। रायगडच्या म्हसळामध्ये आज शरद पवार यांचं नुकतंच आगमन झालं आणि तिथे आगमन होताच शरद पवार यांच्या बॅगचं चेकिंग करण्यात आलेलं आहे। म्हसळा हेलिपॅडवर शरद पवार यांच्या बॅगचं चेकिंग करण्यात आलेलं आहे। शरद पवार हे हेलिपॅडवर उतरताच भरारी पथकाकडून ही तपासणी करण्यात आलेली आहे। तर तपासात बॅग आणि सामानाची पिशवी आणि न्यूजपेपर असल्याचं पाहायला मिळतंय। तर रायगडच्या म्हसळामध्ये शरद पवार यांचं आगमन होताच म्हसळा हेलिपॅडवर शरद पवार यांच्या बॅगचं चेकिंग करण्यात आलेलं आहे। हेलिपॅडवर उतरताच भरारी पथकाकडून त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आलेली आहे आणि या तपासात बॅग, सामानाची पिशवी आणि न्यूजपेपर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर जी पवार साहेब यांची सभा म्हसळा या ठिकाणी असताना या ठिकाणी मदरसाजवळ लँडिंग झालेलं आहे हेलिकॉप्टर। त्यामध्ये पवार साहेबांची बॅग, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स, त्यांचे व्यक्तिगत डॉक्युमेंट्स आहेत आणि त्यांचा एक ड्रेस आहे, त्यामध्ये न्यूजपेपर सगळे आहेत आणि पाणी बॉटल एवढंच त्याच्यामध्ये, बाकी दुसरं कुठल्याही वस्तू त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या नाही। धन्यवाद। त्यानंतर जी पवार साहेब यांची सभा म्हसळा या ठिकाणी। तर शरद पवार यांची बॅग चेक करण्यात आलेली आहे। म्हसळा हेलिपॅडवर उतरताच शरद पवारांच्या बॅगचं चेकिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याची काही दृश्य देखील आपण पाहतोय। शरद पवार हे हेलिपॅडवर उतरताच भरारी पथकानं त्यांच्या बॅगची तपासणी केली। या तपासामध्ये बॅग, सामानाची पिशवी आणि न्यूजपेपर समाविष्ट असल्याचं पाहायला मिळतंय। म्हसळामध्ये शरद पवार यांचं आगमन झालंय। तेज गति से चलने लगे।